नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे इरा आणि स्वागत आहे तुमचं इरा स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये. इथे आपण शिकणार आहोत इंग्रजी अगदी बेसिकपासून. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलताना भीती वाटते, पण जर तुम्ही इंग्रजीची सुरुवात अगदी सोप्या पद्धतीने बेसिकपासून केली तर ती भीती हळूहळू नाहीशी होईल. विचार करा, तुमच्याकडे एखाद्या नोकरीसाठी लागणारं क्वालिफिकेशन आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, पण जर तेथे तुम्हाला इंग्रजीत प्रश्न विचारला तर आणि तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं नाही तर तुमची जॉब हातातून जाईल ना. आणि असं होऊ नये म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी फ्रीमध्ये इरा स्पोकन इंग्लिश क्लासेस. येथे इंग्रजी शिकवले जाईल अगदी सोप्या भाषेत. कुठल्याही प्रकारे ग्रामरवर रट्टा मारायची गरज नाही. हळूहळू तुम्ही व्हाल कॉन्फिडन्स स्पीकर. मग चला कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. डे 1. इंग्रजी भाषा ही ए टू झेड लेटरपासून बनली आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आणि आपण तिला यूज करताना 2 पार्टमध्ये यूज करतो. पहिला जो आहे तो रिटन आणि दुसरा जो आहे तो ओरल. परत रिटनचे सुद्धा 2 पार्ट पडणार. एक आहे कॅपिटल आणि दुसरा जो आहे तो स्मॉल. लिहिताना आपण नेहमी कॅपिटलमध्ये लिहितो तर कधी स्मॉलमध्ये लिहितो. ओरलचे सुद्धा 2 पार्ट पडणार. एक आहे वॉवल्स आणि दुसरा आहे कॉन्सनंट. वॉवेल्सला तुम्ही वोवेल्ससुद्धा बोलू शकता. वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. मग वॉवेल्सला वोवेल्स का म्हटलं जातं आणि कॉन्सनंटला कॉन्सनंट का म्हटलं जातं तर ते आधी समजून घेऊया. वॉवेल्स आहे AEIOU आणि या लेटरचा जेव्हाही तुम्ही उच्चार करता तर अशा वेळेला तुम्ही तोंडाच्या कुठल्याही पार्टचा वापर करणार नाही. उच्चारून पहा, जसं AEIOU म्हणजे यामध्ये जेव्हा आपण एकही लेटर जर उच्चारलं, ए जरी उच्चारला, ई जरी उच्चारला तर आपलं तोंड उघडत राहणार, ते बंद होणार नाही. तसंच कॉन्सनंट म्हणजे काय तर यामध्ये आपण बोलताना आर्टिक्युलेटरी पार्टचा वापर करतो. आर्टिक्युलेटरी पार्ट्स म्हणजे काय तर गळ्यापासून तर ओठांपर्यंत सर्व पार्ट आपला आर्टिक्युलेटरी पार्ट्स येतो. यामध्ये जीभ आहे, ओठ आहे, दात आहे, हार्ट पॅलेट्स आहे, हे सगळे आपले आर्टिक्युलेटरी पार्ट्स आहे. एकंदरीत AEIOU हे आपले वॉवल्स झालेले आहे आणि या व्यतिरिक्त जे काही लेटर्स आहेत ते म्हणजे आपले कॉन्सनंट झालेले आहे. तर तुम्ही जर बी उच्चारला तर बी उच्चारताना तुमचं तोंड बंद होणार, म्हणजे इथे तुम्ही ओठांचा वापर केलेला आहे. तुम्ही सी उच्चारून पाहते, इथे तुमच्या जिभेचा वापर झालेला आहे. तुम्ही डी उच्चारून पहा, इथे सुद्धा तुमच्या जिभेचा वापर झालेला आहे. म्हणजे एकंदरीत कॉन्सनंट म्हणजे काय तर कॉन्सनंट म्हणजे आपण तिथे आपल्या जिभेचा, ओठाचा, दाताचा वापर करून ते लेटर उच्चारू शकतो. इंग्रजीमध्ये सर्वात छोटी जी युनिट्स असते ती म्हणजे लेटर्स आणि आपण ते बघितलेली आहे. आणि या लेटर्स नंतर नंबर येतो वर्डचा. मग आता वर्ड म्हणजे काय तर ग्रुप ऑफ लेटर विच हॅज सर्टन मिनिंग. म्हणजे काय तर हे लेटर्स एकत्र येऊन एक शब्द तयार होतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वर्ड म्हणतो. तर कुठल्याही प्रकारचा एक शब्द नाही तर एक अर्थ असलेला शब्द, ज्याच्यापासून काहीतरी अर्थ निघतो. फॉर एक्झाम्पल कॅट, फॉर एक्झाम्पल बॉय, CAT कॅट, अशी 3 लेटर आलेली आहे आणि या 3 लेटरपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. BOY बॉय, यामध्ये सुद्धा 3 लेटर आलेले आहे आणि या 3 लेटरपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. आणि वर्ड्स नंतर सेंटेन्स आपल्याला इथे बघायचं आहे. आता सेंटेन्स म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे तयार होतात ते आपण इथे बघूया. जेव्हाही वर्ड एकत्र येतात आणि हे वर्ड्स एकत्र येऊन जेव्हा विचार व्यक्त होतात तेव्हा एक सेंटेन्स तयार होतो. आणि हे सेंटेन्स तयार करते वेळेला आपण 3 पार्टचा वापर करतो. आता हे 3 पार्ट म्हणजे नेमके कोणते तर पहिला जो पार्ट असतो सब्जेक्ट, दुसरा जो पार्ट असतो तो म्हणजे वर्ब आणि तिसरा जो पार्ट असतो तो म्हणजे ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आय एम अ स्टुडंट, तर यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या 3 गोष्टीचा वापर करून हे वाक्य बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे यापासून एक बेसिक स्ट्रक्चर तयार होतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर यामध्ये सब्जेक्ट नेमकं कोणता, वर्ब नेमकं कोणता, ऑब्जेक्ट नेमकं कोणता तर हे आधी आपल्याला समजणे गरजेचं आहे. तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो वाक्यात काम करतो त्याला आपण म्हणूया सब्जेक्ट. आणि या सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा मुख्य भाग असतो. जसं उदाहरणार्थ आय ईट ॲन ॲपल,
आय हा आपल्या वाक्यामधला सब्जेक्ट आहे. म्हणजे त्या वाक्यामध्ये क्रिया कोण करत आहे, तर या वाक्यामध्ये क्रिया करत आहे आय. म्हणजे वाक्याचा मुख्य भाग झालेला आय आणि आय म्हणजे सब्जेक्ट झालेला आहे. दुसरं सेंटेन्स आहे शी इज रीडिंग बुक. ती पुस्तक वाचत आहे. अशा वेळेला पुस्तक कोण वाचत आहे, तर ती पुस्तक वाचत आहे. म्हणजे क्रिया करणारी कोण झालेली आहे, तर ती झालेली आहे. म्हणजे वाक्याचा मुख्य भाग ती आहे, म्हणजेच शी आहे. तर यामध्ये सब्जेक्ट झालेला आहे शी. वर्ब म्हणजे क्रियापद आणि क्रियापद म्हणजे नेमकं काय, आधी हे समजून घेऊया. वाक्यामध्ये जी क्रिया केली जात आहे त्यालाच आपण वर्ब म्हणतो. म्हणजेच एकंदरीत कृती दाखवणारा शब्द, वाक्यामध्ये ते काम दाखवणारा शब्द, त्यालाच आपण वर्ब म्हणतो. उदाहरणार्थ आय ईट ॲन ॲपल. आपण आधी बघितलेलं आहे की आय ईट ॲन ॲपल या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट झालेला आहे. तर आय कोणती कृती करत आहे, तर आय हा खाण्याची कृती करत आहे. म्हणजेच ईट, ईट म्हणजेच खाणे आणि ईट हे आपल्या वाक्याचं वर्ब झालेलं आहे. आणि दुसरं जे सेंटेन्स आहे शी इज रीडिंग बुक, तर दुसऱ्या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया होत आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये रीडिंग हे वर्ब झालेलं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट बघूया. तर ऑब्जेक्ट हे एखादी व्यक्ती, वस्तू आणि स्थान पण असू शकते. तर एकंदरीत ज्या वाक्यात ज्याच्यावरती क्रिया केली जाते तो म्हणजे ऑब्जेक्ट. पहिल्या वाक्यात पहा आय ईट ॲन ॲपल. तर यामध्ये खाण्याची प्रोसेस ही ॲपलवरती होत आहे. म्हणजे ॲपल हे आपल्या वाक्याचं ऑब्जेक्ट झालेलं आहे. दुसऱ्या वाक्यात शी इज रीडिंग बुक. शी हे आपलं सब्जेक्ट झालेलं आहे, तर रीडिंग हे आपलं वर्ब झालेलं आहे. तर क्रिया जी होत आहे ती पुस्तकावरती होत आहे. म्हणजे वाचण्याची क्रिया जी आहे ही पुस्तकावरती होत आहे. म्हणजे पुस्तक म्हणजे आपलं ऑब्जेक्ट झालेलं आहे. त्यानंतर काही सोपी सूत्रे आहे, जसं सब्जेक्ट म्हणजे कोण, वर्ब म्हणजे काय करत आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे क्रिया कशावरती होत आहे. यासाठी काही उदाहरण पाहूया. रवी ईट ॲन ॲपल. रवी हा काम करत आहे, तो आपला सब्जेक्ट झालेला आहे. आणि रवी कोणती क्रिया करत आहे, तर रवी हा खाण्याची क्रिया करत आहे, ती म्हणजे ईट झालेला आहे. ॲन ॲपल इथे ऑब्जेक्ट झालेला आहे. आपण सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय हे तर बघितलंच आहे, पण आता सब्जेक्टचे टाईप्स कोणते ते पण पाहूया. सब्जेक्टला सुद्धा 2 पार्टमध्ये इथे डिवाईड करण्यात आलेलं आहे. एक आहे सिंग्युलर आणि दुसरं आहे प्लुरल. तर सिंग्युलर म्हणजे नेमकं काय, तर जो सिंगल असेल तो म्हणजे सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल ही, शी, इट आणि नेम हे आपले सिंग्युलरमध्ये येतात. तर नेम फक्त एक नाव हे आपलं सिंग्युलरमध्ये येणार. तर प्लुरल म्हणजे काय, आय, वी, दे, यू हे प्लुरलमध्ये येणार. आता तुम्ही म्हणाल की आय तर एकटाच आहे, तर आय जरी एकटा असला तरी तो प्लुरलमध्ये येणार. सब्जेक्टप्रमाणे वर्बचे सुद्धा 2 प्रकार पडतात. पहिला जो आहे तो हेल्पिंग वर्ब आणि दुसरा जो आहे तो मेन वर्ब. हेल्पिंग वर्बचं काम आहे वेळ, परिस्थिती सांगणे आणि मेन वर्बचं काम आहे कृती किंवा स्थिती सांगणे. आता हेल्पिंग वर्ब आधी आपण समजून घेऊया. हेल्पिंग वर्बचं काम आहे वेळ, परिस्थिती सांगणे आणि हेल्पिंग वर्ब प्लस आपण सहाय्यक क्रिया असे पण म्हणतो. तर या हेल्पिंग वर्बचा वापर आपण टेन्सप्रमाणे करतो. जसे की आपण प्रेझेंट टेन्समध्ये जर बोलत असेल तर यामध्ये इज, ॲम, आरचा आपण वापर करणार, डू, डजचा वापर करणार. जर आपण पास्टमध्ये जर बोलणार तर अशा वेळेला आपण वॉजवरचा वापर करणार, त्यानंतर डिडचा वापर करणार. फ्युचरमध्ये जर बोलायचं असेल तर आपण विलचा वापर करणार. आणि मेन वर्बचं काम असतं काम सांगण्याचं. जसं की यामध्ये दिलेलं आहे आय टीच म्हणजे मी शिकवतो. तर यामध्ये काम सांगत आहे की मी शिकवतो. आय रन मी धावतो, तर यामध्ये सुद्धा धावण्याचं काम सांगितलेलं आहे. असे शब्द जे आपले कार्य सांगते त्यालाच आपण इथे मेन वर्ब म्हणतो. आता आपल्याला रोज बोलण्यासाठी काही सेंटेन्सेस बघायचे आहे आणि तुम्हाला हे सेंटेन्सेस रोज बोलून बघायचे आहे, त्यावरती रोज प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुमची इंग्रजी बोलण्याची सुरुवात ही आजपासूनच होणार. तर सुरुवात करूया आपण हॅवपासून. तर हॅवचा वापर आपण का करतो ते आपण आधी बघूया. तर हॅव हा खूप मल्टीपर्पज वर्ब आहे.
तो असणे, घेणे, खाणे, पिणे, अनुभवणे, करणे, करावं लागणे अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. पण आता आपण इथे हॅवचा उपयोग घेणे या अर्थाने करणार आहोत. आता घेणे या अर्थाने म्हणजे नेमकं कसं, तर बरेचदा आपण बोलतो की पाणी घ्या, फळे घ्या, नाश्ता घ्या. तर अशा वेळेला आपण हॅवचा वापर करून इथे बोलणार आहोत. जसं की एखाद्याला तुम्हाला बोलायचं आहे की पाणी घ्या, तर अशा वेळेला इंग्रजीमध्ये बोलताना तुम्ही बोलणार हॅव सम वॉटर. जर तुम्हाला बोलायचं आहे की थोडा ब्रेक घ्या, तर अशा वेळेला हॅव अ ब्रेक. थोडी फळे घ्या, तर अशा वेळेला बोलायचं हॅव सम फ्रूट्स. जर तुम्हाला बोलायचं आहे की थोडी मिठाई घ्या, तर अशा वेळेला आपण बोलणार हॅव सम स्वीट्स. आता बघूया गिव म्हणजे देणे. जेव्हा तुम्हाला एखाद्याला काही मागायचं असेल, तर अशा वेळेला तुम्ही गिवचा वापर करू शकता. जसं की मला पाणी दे, आणि तुम्हाला याला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर गिव मी वॉटर. जर तुम्हाला एखाद्याला फोन मागायचा असेल, तर अशा वेळेला गिव मी युअर फोन. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला थोडा टाईम दे, तर अशा वेळेला बोलायचं गिव मी सम टाईम. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला तुझे पुस्तक दे, तर गिव मी युअर बुक. अशा प्रकारे तुम्ही गिवचे काही सेंटेन्सेस बोलू शकता. आता आपण बघूया ब्रिंगची काही वाक्य. इथे ब्रिंगचा अर्थ आण. एखाद्याला तुम्हाला बोलायची असेल की एक खुर्ची आण, तर अशा वेळेला तुम्ही त्याला इंग्रजीमध्ये बोलताना बोलायचं ब्रिंग अ चेअर. जर तुम्हाला बोलायचं आहे चाबी आण, तर अशा वेळेला ब्रिंग की. तुझी बॅग आण, तर ब्रिंग युअर बॅग. काही फळे आण, तर बोलायचं ब्रिंग सम फ्रूट्स. आणि अशा प्रकारे आज आपण काही ब्रिंगची पण सेंटेन्सेस बघितलेली आहे. आणि हे जे सेंटेन्सेस आज आपण शिकलेलो आहोत ते आपल्या रोजच्या वापरामधील आहे, आणि रोज तुम्हाला बोलताना याचा वापर करायचा आहे. आजचा डे 1 इथेच संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या 3 मित्राला जरूर सेंड करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इंग्रजी बोलण्यास मदत होईल. आणि आजच्या झालेल्या व्हिडिओची PDF मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार. तर ओके, गुड नाईट. आणि जाता जाता काही सेंटेन्सेस तुमच्यासाठी, त्याचे आन्सर मला कमेंट्समध्ये नक्की द्या.